ओम शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तिसऱ्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये 3 लोक कोणते आहेत, त्याचप्रमाणे शंकर आणि शिवामधला फरक काय आहे, तर तो तार्किक दृष्टीने पुराव्यासहित समजून घेणार आहोत. तरी चला आपण आता पाठाला सुरुवात करू. 3 लोक यामध्ये सर्वात वर ब्रह्मलोक आहे, त्याखाली सूक्ष्म लोक आहे आणि त्याच्या खाली साकार मनुष्य लोक आहे. आता याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. सर्वात वरती जे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हे ब्रह्मलोक आहे. यामध्ये आत्मा ही त्याच्या ज्योतिबिंदू स्वरूपामध्ये या ठिकाणी असते. त्याचप्रमाणे त्यासोबत परमपिता परमात्मा देखील येथे राहतात. म्हणून याला परमधाम, शांतीधाम असे देखील म्हणलं जातं. थोडक्यात काय, तर हे एक आत्म्याचं जग आहे. या ठिकाणी आत्मा आणि परमात्मा सोबत राहतात. त्याखाली आहे सूक्ष्म लोक. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे त्यांच्या सूक्ष्म शरीरासहित राहतात. आणि हे त्याखाली आहे साकार मनुष्य लोक. या ठिकाणी आपण स्वतः राहत असतो. म्हणजे आत्मा शरीराद्वारे कर्म करण्यासाठी येथे आलेली असते आणि ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती ती आपापला अभिनय करत असते. तर अशा पद्धतीनं हे सूक्ष्म लोक आणि साकार मनुष्य लोक आहेत. आता यामध्ये आपण काही खोलामध्ये गोष्टी पाहणार आहोत. आता ह्या सूक्ष्म लोकमध्ये आपण सांगितलेलं आहे की आत्मा हे त्यांच्या सूक्ष्म शरीरासोबत राहत असतात. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे कसे आहेत, तर यांच्या सूक्ष्म शरीरासोबत या ठिकाणी आहेत. तर मग आता सूक्ष्म शरीर म्हणजे नेमकं काय, तर याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर याच्यासाठी आपल्याला एका चित्राचा अभ्यास करायचा आहे. स्क्रीनवर सूक्ष्म शरीराचे चित्र हे दाखवलेलं आहे. याला आपण थोडंसं व्यवस्थित करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजण्यास सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा, स्क्रीनवरती लक्ष द्या. आपण पहिल्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे की आपण कोण आहोत, एक आत्मा आहोत. आणि आत्मा शरीरामध्ये असल्यामुळे आत्मा ज्या पद्धतीने विचार करत असते, तर त्या विचाराचे तरंग हे शरीरामध्ये पसरत असतात. याचा अभ्यास आपण पहिल्या पाठामध्ये केलेला आहे. आपण जो विचार करत असतो, तर त्या विचाराप्रमाणे आत्म्यामधून तरंग म्हणजेच किरण, ज्याला की व्हायब्रेशन्स असं देखील म्हणलं जातं, तर हे जे तरंग किंवा किरण किंवा व्हायब्रेशन्स जे आहेत, तर आत्म्यामधून शरीरामध्ये पसरत असतात. आणि त्याचे प्रमाण ज्यावेळेस जास्त होते, त्यावेळेस हे व्हायब्रेशन्स अर्थात किरण ह्या शरीरामधून बाहेर जातात. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस साधू संत असतील, महात्मा असतील, हे ज्यावेळेस तपस्या करतात, ध्यानधारणा करतात आणि त्यांच्यातून म्हणजेच आत्म्यामधून शांतीचे किरण हे ज्यावेळेस बाहेर जातात, बाहेर म्हणजे कुठे, आत्मा शरीरामध्ये आहे. आत्म्याचं स्थान शरीरामध्ये. आपण ज्या ठिकाणी आत्मिक स्मृतीचा तिलक लावतो, गंध लावतो, तर त्या ठिकाणी साधारणपणे आत्म्याचं स्थान हे शरीरामध्ये आहे. मग आत्मा शरीरात असल्यामुळे त्याचे किरण हे शरीरामध्ये पसरतात आणि त्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे ते शरीराच्या बाहेर जातात. मग तसेच साधू संत ज्यावेळेस मेडिटेशन अर्थात तपस्या करून शांतीचे किरण ज्यावेळेस पसरवतात, म्हणजे त्यांची आत्मा, म्हणजे ते साधू संतांची आत्मा ज्यावेळेस शांतिमय संकल्प करून किंवा शांतिमय विचार करून शांतीचे तरंग त्यांच्या शरीरभर पसरवते, यामुळे त्यांचे शरीर काय होते, शीतल होते आणि त्यांच्या शरीरावरती त्यांना विजय प्राप्त होतो. म्हणजे त्यांचे शरीर हे त्यांच्या विचाराच्या बाहेर जात नाही. बऱ्याचदा लोकांचे विचार वेगळे आणि शरीर वेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्स देत असतं. तर यामुळे काय होतं, त्यांचे शरीर जे आहे, तर ह्या शरीराचे संपूर्ण अवयव
त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत असतात. मग त्यांच्या पुढे मुलगी येवो किंवा मुलगा येवो, त्यांची जी स्थिती आहे, आत्मिक स्थिती, तर ती परिस्थितीनुसार बदलत नाही. त्याच्या मागचं हेच कारण आहे. मग ह्या शांतिमय तरंगाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे जे काही आत्म्यातून तरंग पसरलेले आहेत शरीरभर, तर ते शरीरातून बाहेर पसरतात. आणि मग शरीरातून बाहेर पसरल्यामुळे त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण म्हणजेच वायुमंडल हे काय होतं? शांतिमय होत असतं. म्हणूनच हे साधू संत ज्यावेळेस सामान्य लोकांना तत्वज्ञान देण्यासाठी समोर येतात त्यांच्या, तर आपल्याला काय होतो? आपण ज्यावेळेस अशा लोकांना पाहतो, तर त्यावेळेस आपल्याला शांतीची अनुभूती होते. ठीक आहे. सर्वसामान्य लोकांना काय होते? शांततेची अनुभूती होते. तर त्याच्या मागचं कारण काय? तर त्यांनी जे काही शांतीचे तरंग पसरवलेले आहेत, त्यामुळे लोकांना शांततेची अनुभूतीही होत असते. मग सूक्ष्म शरीर म्हणजे काय? तर आत्मा आणि त्याने जे काही तरंग पसरवलेत, आता आत्मा शरीरामध्ये असल्यामुळे त्याचे तरंग हे शरीरामध्ये पसरणार आहेत. मग प्रमाण जास्त झाल्यामुळे शरीराच्या अवतीभोवती देखील ते पसरणार आहेत. आणि त्यामुळे आत्मा आणि आत्म्यातून जे काही तरंग बाहेर पसरलेत, तर त्या तरंगाला एक मानवी शरीरासारखा थोडक्यात आकार प्राप्त होतो. संपूर्णपणे मानवी शरीरासारखा समान असा आकार होत नाही, परंतु त्याच्यासारखा ढोबळमानाने त्याच्यासारखा आकार हा प्राप्त होतो. तर आत्मा आणि त्याने ज्या काही बाहेर तरंग पसरवलेले आहेत, यालाच जी काही आकृती प्राप्त होते, तर यालाच सूक्ष्म शरीर असं म्हणलं जातं. आणि ह्या सूक्ष्म शरीराला फरिश्ता स्वरूप देखील म्हणलं जातं. तर अशा पद्धतीनं हे सूक्ष्म शरीर असतं. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जे काही आहेत, तर ते त्यांच्या सूक्ष्म शरीरासहित या सूक्ष्म लोकमध्ये ते आहेत. आता आपण पाहूया साकार मनुष्यलोक. ही माहिती घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न जीवनामध्ये पडतात, की चांगलं वागायचं का? नेमकं काच वागलं पाहिजे? तर हे सर्व गोष्टीचे एकदम पुराव्यासहित उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटत असतात. तर लक्षात घ्या, आपण या पृथ्वी तलावरती कर्म करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आत्मा ह्या परमधाममध्ये म्हणजे आत्म्याच्या या जगामध्ये इथं राहत असते. मग इथून या पृथ्वी तलावरती ज्या आईच्या पोटामध्ये बाळ आहे, तर त्या बाळाचं शरीर ती आत्मा घेते आणि त्याच्या जीवन प्रवासाला सुरुवात करते. मग अशा प्रकारे जन्मोजन्म घेत आत्मा ही या सृष्टीवरती अभिनय करत आहे. मग प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार ह्या पृथ्वी तलावरती येतो आणि तो त्याची जीवनयात्रा सुरुवात करतो. तो त्याचं जीवन हा जगत असतो. मग जन्मोजन्म घेत घेत आपण या पृथ्वी तलावरती आलेलो आहोत. मग आपल्याला साधू संत अनेक चांगली लोक ही चांगली कर्म करायला सांगतात. परंतु असे काही लोक असतात, की ज्यांना ह्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर असं वाटतं, की जी काही वाईट लोक आहेत, जे की वाईट मार्गाने श्रीमंत होतात, वाईट मार्गाने स्वतःची प्रगती करतात, ते खूप सुखाने जगत आहेत, असा त्यांना भास निर्माण होतो किंवा ते त्यांच्या अवतीभोवती असे लोक पाहत असतात. तर मग जर माणसाला त्याच्या कर्माचंच फळ भेटतं, तर मग ही लोक सुखी कशी आहेत? मग आपणच का चांगलं कर्म करायचं? आपण का नाही वाईट मार्गाने श्रीमंत व्हायचं? दुनियामध्ये कुठं इमानदारी राहिली? तर असे विचार हे अशा माणसांच्या मनामध्ये येत असतात. तर ह्याचं उत्तर आपण अगदी व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. आणि सत्कर्मच का केले पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, ज्यावेळेस आत्मा ह्या परमधाममधून अर्थात आपल्या पित्यापासून ह्या पृथ्वीतलावरती येते, तर ती आल्यानंतर म्हणजे तिथून येताना ती पवित्र होऊनच आलेली असते. पूर्ण पवित्रतेची त्याच्यामध्ये शक्ती असते. मग आत्मा ज्यावेळेस पृथ्वीतलावरती येते आणि आईच्या पोटामध्ये जे बाळ आहे, त्या बाळाचं शरीर घेते आणि त्याच्या जीवन यात्रेला सुरुवात करते. मग ही पवित्र असल्यामुळं त्याला सर्व सुखसोयीची साधनं, सर्व धनसंपदा, मान, शान सर्व गोष्टी त्याला जन्मता प्राप्त होत असतात. मग त्याच्या जीवनामध्ये तो पुढे चालून चांगले कर्म करेल,
किंवा वाईट कर्म करेल. शेवटी कर्म करण्यासाठी माणूस हा या ठिकाणी मोकळा आहे, परंतु फळ भोगण्यासाठी माणूस हा मोकळा नाही. मग जोपर्यंत त्याची पवित्रतेची शक्ती आहे, तोपर्यंत त्याच्याकडे असलेली अथाह धनसंपदा असेल, त्या सर्व गोष्टी असतील, तर त्या त्याच्याजवळ राहतील. आणि भलेही ही शक्ती असताना जी काही आत्मिक शक्ती ईश्वराने त्याला प्रदान केलेली आहे, तर ती शक्ती असताना देखील जर तो वाईट कर्म करत राहील, तर त्याच्या कर्माच्या अकाउंटमध्ये ते वाईट कर्माचे ॲडिशन होईल. म्हणजे त्या वाईट कर्माचं त्या ठिकाणी भरलं जाईल आणि मग एका विशिष्ट पातळीनंतर किंवा पुढच्या जन्मामध्ये त्याला त्याच्या वाईट कर्माची फळं ही भेटायला लागतील किंवा त्याच जन्मामध्ये देखील त्याला ते भेटायला लागतील, जर प्रमाण हे खूप जास्त असेल तर. मग अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनाचा लेखाजोखा हा वेगवेगळा आहे. कोणी वाईट कर्म केले, कोणी पुण्य केले, तर त्याचेच फळ ही माणसं भोगत असतात. म्हणून लक्षात घ्यायचं, जो व्यक्ती आपल्या अवतीभोवती वाईट कर्म करून जगत आहे, एकतर तो परमधाममधून ती आत्मा ह्या पृथ्वीतलावरती उशिरा आलेली आहे, जेणेकरून त्याच्याकडे पवित्रतेची शक्ती आहे. त्यामुळे तो वाईट कर्म देखील करत आहे, तरी देखील त्याच्याकडली संपत्ती ही संपदा संपत नाही. मग हे देखील एक कारण आहे. आणि मग पुढे चालून जसा जसा त्याचा जीवनाचा पुढचा कालावधी येईल, त्या पद्धतीने त्याच्या कर्मानुसार तो फळ भोगेल. ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तो फळ भोगेल. कारण एका विशिष्ट पातळीच्या नंतर त्याची जी काही पवित्रतेची शक्ती आहे, तर ती ज्यावेळेस संपून जाईल, तर त्यावेळेस त्याला त्याच्या वाईट कर्माची फळं भोगायला त्याच्या जीवनाची ती वेळ येईल. म्हणून अशा वाईट लोकांकडे आपल्याला बिलकुल पाहायचं नाही. त्याचप्रमाणे दुसरं कारण काय, तर अनेक लोक असतात जे की संगतीनुसार ते वागत असतात. मग त्यांच्या अवतीभोवती चांगले लोक असेल तर मग ते दान पुण्य करतात, वाईट लोक असतील तर मग पाप करतात. कारण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराच्या वशीभूत होऊन ते स्वतःच्या कर्मेंद्रियावरती नियंत्रण ठेवू शकत नाही, ते स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे दुसऱ्याच्या प्रभावाखाली जगणारी लोक असतात. मग अशी लोक बऱ्याचदा चांगल्या लोकांच्या संगतीला येऊन दान पुण्य करतात, पुण्यकर्म करतात थोडक्यात. मग पुढच्या जन्मामध्ये त्यांना कुसंग लाभला किंवा वाईट संगत लाभली किंवा स्वतःहून ते वाईट वागायला लागले. मग त्यांना ही मागच्या जन्मातली जी काही उरलेली पुण्याची फळं आहेत, तर त्यांना ती भेटायला लागतात. मग हे वाईट वागत असतात तरी देखील त्यांना ती पुण्याची फळं त्यांना भेटत असतात. म्हणजे अथाह धनसंपदा त्यांना भेटत असते. मग हे वाईट वागून देखील लोकांकडे अथाह धनसंपदा असते. मग मागच्या जन्मातील कर्माचं फळ ज्यावेळेस ते संपायला येईल, तर त्यावेळेस मग त्याचा सगळा जे काही कुकर्म त्याने केले त्याचा सगळा भांडाफोड होईल, त्याला शिक्षा होईल, तो वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त होईल. अशा प्रकारे तो त्याच्या कर्माची फळं भोगणारच आहे. कारण कर्म करण्यासाठी माणूस मोकळा आहे, परंतु फळ भोगण्यासाठी कोणीही रिकामा नाही, मोकळा नाही. त्याला सक्ती आहे की तो फळ त्यांनी भोगलंच पाहिजे. जे कर्म केले त्या कर्माची फळं ही भोगलीच पाहिजे. म्हणून जे लोक वाईट मार्गाने श्रीमंत होतात, एक तर त्यांना त्यांच्या मागच्या जन्मातील चांगल्या कर्माची फळं त्यांना ती भेटलेली असतात किंवा ते जे आहेत परमधाममधून उशिरा आलेले आहेत, त्यांच्याकडे पवित्रतेची शक्ती जास्त आहे. जसा जसा कालावधी पुढे पुढे जाईल, तसे तशी त्यांची ती शक्ती कमी होऊन मग त्यांना त्यांच्या जे काही कर्माचा लेखाजोखा आहे, त्याच्यामध्ये त्यांचे जे काही कुकर्म आहेत, त्या कुकर्मानुसार त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दुःख हे येत राहील. अशा पद्धतीनं प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं ही भेटत असतात. म्हणजे लोक खूप जास्त जन्म त्यांनी घेतलेले आहेत, तर जन्मोजन्म त्यांना जी काही शक्ती लागलेली आहे, जन्मोजन्म त्यांना जी काही शक्ती लाभलेली आहे, तर त्या शक्तीचा वापर करत करत किंवा जीवन जगत असताना माणसाकडून कळत नकळत अनेक पाप होत असतात. तर त्यामुळे आत्म्याची देखील शक्ती ही संपत असते. एकतर कळत नकळत पाप हाताने होतात, त्याचप्रमाणे हे जीवन जगत असताना आत्म्याची जी काही शक्ती आहे, तर ती देखील कमी होत असते. म्हणून रिफिल होण्यासाठी किंवा आत्म्याला शक्तिशाली बनण्यासाठी मेडिटेशनची आवश्यकता असते. आणि
जास्तीत जास्त लोकांचं बॅकग्राऊंड म्हणजेच जास्तीत जास्त लोकांचा इतिहास हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी मेडिटेशन केलं नाही, लोकांना मेडिटेशनचं महत्त्व हे कळलंच नाही. त्यामुळे मग ही आत्म्याची जी काही शक्ती आहे तर ही कर्म करत असताना कमी होत असते. मग ही कमी कमी होत असते. त्याचप्रमाणे कळत नकळत वाईट कर्म माणसाच्या हातातून घडत असतात. मग त्यामुळे देखील ही शक्ती कमी होते आणि मग यामुळेच माणसाच्या जीवनामध्ये भलेही तो व्यक्ती चांगला वागत असेल तर त्याच्या जीवनामध्ये कधी सुख तर कधी दुःख हे येत असतं. यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला की कोणाकडे कोणी कितीही वाईट मार्गाने वागत असेल आणि तो श्रीमंत होत असेल तरी वाईट मार्गानेच श्रीमंत होण्याचा आपल्याला अट्टहास करायचा नाही आणि अशा लोकांना आदर्श बिलकुल मानायचा नाही जे की वाईट मार्गाने श्रीमंत होत असतात. कारण प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा हा वेगवेगळा असतो. कर्माची फळं ही माणसाला अटळ आहेत. म्हणूनच साधू संतांनी प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे बघा की तुम जैसा कर्म करोगे वैसा फल पाओगे. जसे कर्म करणार तुम्हाला तशी त्याची फळं भेटणार. त्याचप्रमाणे तुम्ही जसा विचार करणार तसे तुम्ही घडणार. म्हणून विचार करणं हे देखील एक कर्म आहे. म्हणून विचार देखील विचारपूर्वक केला पाहिजे. मनुष्याने परकीय स्त्रीकडे, माणसाने परकीय स्त्रीकडे आणि स्त्रीने परकीय पुरुषाकडे वाईट म्लेच्छ नजरेने, गलिच्छ नजरेने बघितलं नाही पाहिजे. त्याच्याबद्दल वाईट विचार केला नाही पाहिजे. कारण कर्मामध्ये विचाराचा देखील हा हिशोब होत असतो. आणि जास्तीत जास्त 99% जास्त लोकांना ह्या गोष्टीचं अज्ञान आहे. भले लोक मनाला म्हणतात की कर्माची फळं भेटतात, परंतु त्याच्यामध्ये विचाराचा देखील हिशोब हा होत असतो. तर अशा पद्धतीनं हे जे साकार मनुष्य लोक आहे, या ठिकाणी आपण आत्मा ह्या शरीराद्वारे कर्म करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आपण आपापल्या संस्कारानुसार या ठिकाणी कर्म करून त्याची फळंही आपण याच ठिकाणी भोगत असतो. तर आता आपण दुसऱ्या आपल्या खालच्या टॉपिककडे वळूया. म्हणजे ह्या धड्यामधला दुसरा भाग, शंकर तथा शिव यांच्यामधला फरक. आता बघा, लक्षात घ्या, हा मुद्दा समजायला थोडासा किचकट आहे, परंतु ह्या किचकट मुद्द्याला अतिशय आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. ह्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. आता ही ज्योतिर्लिंग कोठे कोठे आहेत? एक परळी वैजनाथ, दुसरं ज्योतिर्लिंग भीमाशंकर पुणे, तिसरं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर नाशिक, चौथं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर जे की छत्रपती संभाजीनगर जवळ आहे आणि पाचवं ज्योतिर्लिंग जे आहे तर ते औंढा नागनाथ आहे. तर अशा पद्धतीनं ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आता ज्योतिर्लिंग म्हणजे काय? तर ज्योतिर्लिंग हा जो शब्द आहे तर ह्या शब्दाचा अर्थ ज्योतीचे चिन्ह असा होतो. हा शब्द एक संस्कृत शब्द आहे. मग ज्योतीचे चिन्ह म्हणजे काय? तर आपण पहिल्या पाठामध्येच पाहिलेलं आहे की ईश्वर कसा आहे? तर तो ज्योतिबिंदू स्वरूप आहे. परमपिता परमात्मा ज्योतिबिंदू स्वरूप आहे. आणि हा परमपिता परमात्मा सर्व मनुष्य आत्म्याचा पिता आहे. ज्याप्रमाणे बैलाचा बाप बैल असतो, ठीक आहे, त्याचप्रमाणे आत्म्याचा पिता काय असतो? परमपिता परमात्मा आहे. तर मग ही जी ज्योतिर्लिंग आहेत, अर्थात हे जे ज्योतीचं चिन्ह आहे, तर ईश्वराची पूजा करण्यासाठी ह्या ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. कारण ह्या ज्योतीला विशिष्ट असा कुठल्याही प्रकारचा आकार नसतो. म्हणूनच ईश्वराला निराकार असं म्हणलं जातं. तुम्ही मेणबत्तीची ज्योत पाहू शकता. त्याचप्रमाणे कुठलीही ज्योत पाहू शकता. त्या ज्योतीला विशिष्ट असा आकार नसतो. त्याचप्रमाणे ईश्वर देखील एक ज्योतिबिंदू आहे आणि तो विश्वामध्ये सर्वात जास्त ताकदवान आहे. मास्टर ऑलमायटी, हायेस्ट ऑथॉरिटी इन द वर्ल्ड आहे. आणि त्यामुळे त्यांची पूजा करण्यासाठी ह्या ज्योतिर्लिंगाची अर्थात ह्या ज्योतीच्या चिन्हाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणून ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मूर्ती पाहायला भेटत नाही. तर हे महादेवाची पिंड अर्थात हे ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला भेटतं, जे की ह्या चित्रामध्ये आपल्या हाताच्या उजव्या बाजूला दिलेलं आहे. ज्या ठिकाणी वरती घंटी टांगलेली दिसते बघा, तर ते असं हे ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंग अर्थात ज्योतीचं चिन्ह आहे.
मग आपल्याला प्रश्न पडतो की बाबा मग हे नेमका महादेव काय आहेत जे की मूर्तीच्या रूपामध्ये आहेत आणि शंकराच्या मंदिरमध्ये त्यांची मूर्ती असते म्हणजे त्या ठिकाणी डमरू त्यांच्या गळ्यामध्ये साप दाखवला जातो त्रिशूळ दाखवलं जातं तिथं मग हे नेमकं काय आहे बाबा हा प्रश्न आपल्याला इथं पडतो ठीक आहे तर मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मग नेमकं खरं काय आहे याच्यामध्ये मग ईश्वर ज्योतिबिंदू स्वरूप आहे का शरीरधारी आहे का नेमका कसा आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर ईश्वराने दिलेलं आहे की हे जे काय आहे शंकर आणि शंकराच्या भोवती अवतीभोवती ज्या काही वस्तू आहेत किंवा त्यांनी ज्या काही वस्तू घातलेल्या आहेत तर त्या एक प्रतिकात्मक आहेत म्हणजे शंकर जे आहे जे काही मूर्तीच्या रूपामध्ये आहेत तर हे एक त्यांच्या गुणाचं प्रतीक आहे मग आता ईश्वराची गुण आपण जाणून घेऊ ईश्वर कसा आहे तर तो ज्योतिबिंदू स्वरूप आहे तर आपण ईश्वराला थोडक्यात बघून घेऊ आपण पहिलं पण पाहिलेलं आहे आणि आता पण आपण एक वेळा ईश्वराला बघू की ईश्वर नेमका कसा आहे हे बघा असा या चित्रात दाखवल्याप्रमाणे ईश्वर कसा आहे ज्योतिबिंदू स्वरूप आहे वरती बघा डोक्याच्या वरती दादाजी लेकराज यांच्या डोक्याच्या वरती पहा ईश्वर कसा आहे ज्योतिबिंदू स्वरूप आहे चला तर आपण त्यांची गुणही समजून घेऊ तार्किक दृष्ट्या आपण ह्या गोष्टी समजून घेऊ आता तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो थोडंसं मननचिंतन करा तुम्हाला एका क्षणात उत्तर त्याचं भेटून जाईल महादेवाच्या मंदिरमध्ये किंवा शिवाच्या मंदिरमध्ये तुम्ही ज्या वेळेस जाता तर तुमचे आप्तेष्ट समजा तुम्ही शाकाहारी आहात शुद्ध शाकाहारी आहात आणि खूप धार्मिक आहात मी अशी अपेक्षा करतो पण तुमचे आप्तेष्ट कोणी जवळचे असतील तर ते मांसाहार करून मंदिरमध्ये येऊ शकतात का हो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या तर निश्चितच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की कोणीही मांसाहार करून ईश्वराच्या म्हणजेच महादेवाच्या किंवा शिवाच्या मंदिरामध्ये कोणीही येत नाही ईश्वराला कशी लोक प्रिय आहेत शुद्ध शाकाहारी अहिंसावादी लोक प्रिय आहेत मग हा जो साप महादेवाच्या गळ्यामध्ये दाखवलेला आहे या चित्रामध्ये आपण आपल्या हाताच्या डाव्या बाजूला पाहू शकतात हे डाव्या बाजूचे चित्र आहे आपल्या हाताच्या डाव्या बाजूचं याच्यामध्ये मूर्तीच्या गळ्यामध्ये इथं साप दाखवलेला आहे मग मला सांगा आपण शिवाच्या मंदिरमध्ये मांसाहार करून जाऊ शकत नाही कोणीही व्यक्ती मांसाहार करून जाऊ शकत नाही मग साप हा काय आहे तर मुळामध्ये हा एक मांसाहारी प्राणी आहे मग तो नेमका ईश्वराच्या गळ्यामध्ये कसा आहे तर याचं उत्तर आहे मुळामध्ये साप आहे डमरू त्रिशूळ डोक्यातून वाहिलेली गंगा इत्यादी गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रतिकात्मक रूपाने ईश्वराच्या गुणाचं वर्णन करणाऱ्या आहेत मग आता जाणून घेऊ की साप कसा नेमका कुठल्या गुणाचं ईश्वराचं वर्णन आहे आता लक्षात घ्या साप हा एक गलिच्छ प्राणी आहे तो अंडी खातो लहाने लहाने प्राणी जसं की उंदीर आहे बेडूक खातो ठीक आहे म्हणजे हा एक गलिच्छ प्राणी आहे परंतु या ठिकाणी तो त्यांच्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साप नाही तर साप काय आहे एक वाईट गोष्टीचं जे प्रतीक आहे आणि ज्या वाईट गोष्टीचं एकंदरीत प्रतीक म्हणजे जे साप दाखवलेला आहे तर त्या सापाला गुलाम करून ठेवलेला आहे म्हणजेच त्या वाईट गोष्टीला ईश्वराने गुलाम केलेला आहे ईश्वरावरती ह्या वाईट गोष्टी कधीच राज्य करू शकत नाहीत मग ह्या वाईट गोष्टी कोणत्या आहेत काम क्रोध लोभ मोह अहंकार हे जे 5 वाईट गोष्टी आहेत त्याचप्रमाणे म्हणजे माणसामध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही देखील ह्या 5 वाईट गोष्टी असतात मग ह्या वाईट गोष्टीला ईश्वराने गुलाम केलेला आहे अर्थात त्या सापात जो आहे तो गळ्यामध्ये दाखवलेला आहे तो हिंस्र प्राणी तो त्यांना चावत नाही म्हणजेच थोडक्यात त्याला एक गुलाम बनविल्याचं म्हणजेच वाईट गोष्टीला गुलाम बनविल्याचं हे एक प्रतीक आहे मग आता आपण दुसरी गोष्ट पाहूया त्रिशूळ ईश्वर एवढा निर्दयी नाही म्हणजे तो निर्दयी नाहीच एवढा तेवढा नाही तो निर्दयी नाहीच की तो कोणाला मारेल हिंसा करेल अनेक साधू संतांनी अहिंसेचा संदेश हा दिलेला आहे कशाचा संदेश दिला अहिंसेचा संदेश दिला आहे मग ईश्वर हिंसा कशी काय करू शकतो हा देखील आपल्याला प्रश्न पडला पाहिजे
ज्यांनी ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला ते खूप साधू संत महान होऊन गेले. मग ईश्वर कसा काय हिंसा करेल? मग चला आपण ह्या त्रिशूळाबद्दल याची आपण माहिती घेऊ. ईश्वराचं नेमका हे कुठल्या गुणांचं प्रतीक आहे हे आपण जाणून घेऊ. तर त्रिशूळ म्हणजे ईश्वर जे आहेत, हे ईश्वर आपल्याला ज्ञान देऊन, शक्ती देऊन आपल्यातील दुर्गुण काढण्यासाठी मदत करत असतात. अर्थात ते जे आपल्याला शक्ती देतात, त्या शक्तीद्वारे आपण आपल्यातले दुर्गुण काढत असतो. मग ह्या दुर्गुणाला मारण्यासाठी ते आपल्याला शक्ती देत असतात. म्हणूनच हे त्रिशूळ कशाचं आहे? दुर्गुणाला मारल्याचं हे प्रतीक आहे. न की ते कोणाला टोचवतात, ना कोणाला मारून टाकतात. तर हे दुर्गुणाला मारल्याचं प्रतीक म्हणजे हे त्रिशूळ आहे. त्याचप्रमाणे डोक्यावरती चंद्र आहे. तर चंद्र हे जे आहे तर ते शीतलतेचं प्रतीक आहे. ईश्वरामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. भलेही तो जगामध्ये सर्वात जास्त शक्तिमान आहे, खूप जास्त ताकदवान आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, गर्व नाही. त्याचप्रमाणे ते चंद्रासारखे शीतल आहेत. त्यांना बिलकुल क्रोध नाही. म्हणजे रागीट जे लोक असतात त्यांना क्रोध विकारी म्हणलं जातं. तर ईश्वर कसा आहे? बिलकुल क्रोधापासून मुक्त आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा राग येत नाही. त्याचप्रमाणे आता ही जी डोक्यातून गंगा वाहिलेली आहे, तर ही जी गंगा आहे तर ही ज्ञानाची गंगा आहे. ही ज्ञानगंगा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ईश्वर करत असतो. म्हणजे ह्या ज्ञानगंगेद्वारे ईश्वरीय ज्ञान आपल्याला मिळत असतं. तर हे एक ज्ञानाच्या गंगेचं हे एक प्रतीक आहे. त्याचप्रमाणे डोळा. आता हा तिसरा डोळा म्हणजे नेमकं काय? परमपिता परमात्मा ज्यावेळेस ह्या पृथ्वीवरती खूप जास्त दुःख होतं आणि लोक धर्माच्या नावावरती अधर्म करायला लागतात. म्हणजे वेगवेगळे विचार प्रवाह यायला लागतात. धर्मामध्ये अनेक लोकांचे अनेक वेगवेगळे मतं निघतात. मग सत्य ज्ञान सांगण्यासाठी ईश्वर काय करत असतो? लोकांना हे ज्ञान सांगत असतो. अर्थात ज्ञानरूपी तिसरा डोळा लोकांचा उघडण्याचं कार्य हे ईश्वर करत असतात. परमपिता परमात्मा करत असतात. अल्लाह, गॉड, फादर, शिव हे लोकांचा ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडण्याचं कार्य हे करत असतात. मग अशा प्रकारे हा तिसरा डोळा म्हणजे काय आहे? तर ज्ञानरूपी तिसरा डोळा आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? प्रतिकात्मक आहेत. ईश्वराच्या ह्या गुणाचं प्रतीक म्हणजे हे महादेव आहेत. त्याचप्रमाणे डमरू. डमरू म्हणजे काय? अज्ञानी लोकांना ज्ञान देऊन अज्ञानरूपी निद्रेमधून ते ज्ञान देऊन जागे करत असतात. डमरू वाजवतात अर्थात काय करतात? ज्ञान देतात आणि अज्ञानरूपी निद्रेमधून लोकांना जागे करत असतात. मग हे लोकांना जागे करण्याचं हे एक प्रतीक म्हणून या ठिकाणी डमरू देखील दाखवलं जातं. तर ह्या क्षेत्रामध्ये डमरू नाही, परंतु महादेवाच्या मंदिरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. मग अशा पद्धतीनं हे जे आहे तर ते ईश्वराच्या गुणाचं प्रतीक आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला दुसरा पाठ आहे, तर तो या ठिकाणी संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया आणि बाकीची माहिती जी काय आहे म्हणजे पुढील पाठ जो आहे आपण लवकरच घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या पाठामध्ये. धन्यवाद. ओम शांती.